नमस्ते मंडळी, वेलकम बॅक न्यू ब्लॉग. हे बघा मी कुठे चाललेले आहे. NCMC कार्ड बनवायला कल्याणला चाललेली आहे. तर मंडळी, परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा खूप चांगला, मस्त, आरोग्यदायक जावो हे बाप्पाचरणी प्रार्थना. मंडळी, माझा गळा खूप दुखत आहे, सर्दी झालेली आहे, म्हणून असा आवाज येतो आहे, तर समजून घ्या प्लीज. हे मी ट्रेनमध्ये दरवाजामध्ये उभारलेली आहे. चालले मी तिकडचं सगळं सीन कल्याणचं दाखवत आहे. बघा पूर्ण नक्कीच व्हिडिओ. हे बघा किती छान मस्त वातावरण आहे. सकाळचे 6 वाजलेले आहेत. ट्रेन येत आहे. खूप सकाळचं किती मस्त वाटतंय मंडळी, खरंच. मंडळी, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. या बहिणीच्या डोक्यावर सदैव तुमचा आशीर्वाद राहू द्या. बघा, हे कल्याण जवळ आलेलं आहे. तर तिकडचं बघा, हिरवंगार किती छान वाटतं बघा ना. मंडळी, मी खूप टेन्शनमध्ये असते. मला सपोर्ट करणारं कोणच नाही. माझा मुलगा आहे, पण त्याला ऐकायला बोलायला थोडंसं प्रॉब्लेम आहे लहानपणापासून. तो काय मला काही सपोर्ट करत नाही. तो शिकत आहे, अजून 14वीमध्ये आहे तो आत्ता. काय करू काही कळत नाही. आलं बघा कल्याण स्टेशन. बघा मंडळी, कल्याण रेल्वे स्टेशन आलं. तर आता उतरणार आहे मी. हे बघा प्लॅटफॉर्म. तर मंडळी, माझ्या मुलाचं ऐकण्याचं बोलण्याचं प्रॉब्लेम आहे. मंडळी, तुमचा जर सपोर्ट असला तर नक्कीच मी पुढे जाईन. देवावर माझा खूप विश्वास आहे, मेहनतीवर खूप विश्वास आहे. कधीतरी माझं थोडंफार मेहनतीचं फळ मला भेटणारच आहे. हे बघा कल्याण स्टेशन आलेलं आहे आणि महिलांना चालत्या ट्रेनमध्ये चढतात, चालत्या ट्रेनमध्ये उतरतात. मला आश्चर्य वाटते खरंच. मला खूप भीती वाटते चालत्या ट्रेनमध्ये उतरायला आणि चढायला पण असं नाही करायला पाहिजे. थोडीशी ट्रेन थांबल्यानंतरच चढायला पाहिजे, उतरायला पाहिजे. पण त्यांना पण काय नोकरी असते ना, म्हणून ते पण घाई करतात. पण जीवाची पर्वा न करता असं करतात ना. बघा, माझ्या समोरची बाई चालत्या ट्रेनमध्ये उतरली. जर पडली असती तर परिवाराचा विचार करायचा. जर मला काय झालं, मुलं असतील, भाऊ आई असतील, तर मी सगळ्या महिलांना सांगू इच्छिते की स्वतःच्या जीवाची काळजी पण करा. जॉब करा तुम्ही, पण तुम्ही चालत्या ट्रेनमध्ये उतरणं चढणं हे थोडंसं टाळा. प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे सगळ्या महिलांना, स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. महिला असो किंवा पुरुष असो, त्यांनी स्वतःची काळजी घ्यायलाच पाहिजे. कारण त्याच्या एकटा नसतो, त्याच्या जीवावर पूर्ण परिवार असतो. म्हणून जीवाची स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला जर उद्या काय झालं तर तुमच्या परिवाराचं काय हे विचार करा. प्लीज, महिला असो किंवा पुरुष, त्यांनी ट्रेनमधून चढताना उतरताना काळजी घ्या प्लीज. तर मंडळी, हे बघा आता आम्ही चाललोय कल्याण स्टेशनच्या बाहेर, म्हणजे बस डेपोला. ते NCMC कार्ड काढायला, ते नाव पण येत नाही मला. ते आता निघाले ना बसचा कार्ड काढायचं, म्हणून त्याच्यासाठी आम्ही कल्याणला आलोय. मी राहते डोंबिवलीला. तर हे बघा कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेरचं सीन आहे हे. तर माझा मुलगा काय बोलतो, मम्मी चोर लोक असतात, मोबाईल काढून घेतील, सांभाळून चल. त्याचं लक्ष माझ्यावर एवढं आहे ना माझ्या मुलाचं. तो सारखं मला बोलतो, मम्मी मोबाईल बंद कर, कारण इथं चोर लोक असतात. पुढं जातो, मागे फिरून बघतो, पुढं जातो, मागे फिरून बघतो. मी बोलले, काय नाही रे, तू टेन्शन नको घेऊ, तुम्ही व्यवस्थित चालते, तू माझ्याकडे लक्ष नको देऊ. तरी तो माझ्याकडे लक्ष देतोय. हे बघा बोलतो, मोबाईल बंद कर मम्मी, लोक चोर असतात इकडे, प्लीज मोबाईल बंद कर. हे रेल्वे स्टेशनच्या बाहेरचं ब्रिज आहे. तर चला मंडळी, व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला, मलाच बोलते मी. तर सगळं लक्ष माझ्या मुलाचं माझ्यावरती आहे.
पुढं चालतो मी बोलते त्याला नको माझ्याकडे लक्ष देऊ, मी बरोबर व्यवस्थित चालते. त्याला वाटतं गर्दी आहे, गर्दीमध्ये रिक्षाचा धक्का लागेल. तर मग मी म्हणलं बाबा काय नाही लागणार, मी तू पुढं चल, मी काढते व्हिडिओ. कारण व्हिडिओ पण टाकणं गरजेचं आहे ना मंडळी. शॉर्ट व्हिडिओ काढते त्याच्यामध्ये व्ह्यूज नाही, लॉंगमध्ये पण व्ह्यूज नाही. लॉंगमध्ये मी रेसिपी टाकत आहे, भाजी, चिकन, मटण हे सगळी रेसिपी मी टाकत आहे मंडळी. ते यूट्यूब ब्लॉगमध्ये रेसिपीचे व्हिडिओ पण बघा तुम्ही माझे, प्लीज बघा. जर आवडले तुम्हाला रेसिपीचे व्हिडिओ तर त्याच्यामध्ये व्हिडिओ बघून मला कमेंट करा, चांगले आहेत का, चांगलं बनवलं का वाईट बनवलं कमेंट करा मला. माझं काही चुकलं का त्याच्यामध्ये. पण माझ्या मराठी भाषेमध्ये काही चुका झाल्या असतील तर मी सुधारायचे पूर्ण प्रयत्न करेन, स्पष्ट मराठी बोलायचा प्रयत्न करेन. कारण मी मराठवाड्याची आहे, लातूर माझं गाव आहे, तिकडं पूर्ण मराठी येत होतं मला. पण आत्ता हल्ली मी 22 वर्षांनी इथं मुंबईला राहते आणि आमच्या घरात जरा हिंदी चालतं ना, म्हणून माझ्या मुलाला बोलायचं येत नव्हतं. तर पहिले मी हिंदी शिकवले त्याला. हिंदी शिकवल्यामुळे त्याला बोलायलाच येत नाही ना मराठी शब्द. शिकवत होते पण त्याला अडकत होता तो. तर अडकत होता तर म्हटलं चला पहिला हिंदी शिकवावं. ते हिंदी शिकवता शिकवता माझी मराठी म्हणजे बोलते मी, पण एकदम पहिल्यासारखं नाही. मी मराठी शाळेमध्ये पण शिकलेली आहे थोडीफार, पण एवढी स्पष्ट मराठी, मुंबईची मराठी भाषा थोडीशी एकदम चांगली स्पष्ट आहे. गावाकडची मराठी भाषा वेगळी आहे थोडीशी, म्हणून मराठी भाषा मी गावाकडचीच बोलते. जर मराठी भाषेमध्ये काही जर चुकलं असेल तर माफ करा. मी प्रयत्न करेन चांगली मराठी, शुद्ध मराठी बोलेल. हे बघा इकडं आले मी आता मंडळी. माझी तब्येत बरी नाही, सर्दी झाली आहे, गळा दुखत आहे माझं, म्हणून जाडसर आवाज येत असेल. आणि बघा हे एवढी इकडे लाईन आहे मंडळी, काय बोलावं. आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये आवाज जर येत असेल दुसरं काही तर त्याबद्दल मी माफ करा मला, कारण माझ्याकडे माईक नाही आहे. आणि एवढी गर्दी बघून तर मी तर थक्क झाले. इथं आले मी 7:30ला आले वाटते, आणि एवढी गर्दी पाहून तर बापरे, मला इथून जायला ते कार्डाला नाव बिव देऊन सगळं जायला मला 2 वाजले. म्हणजे कमीत कमी 6-7 तास मला इथं उभं राहावं लागलं. एवढा वेळ लागला तिथं, आणि बसायला पण जागा नाही मंडळी. खूप थकलो आम्ही.